झी 24 तास एक पाऊल पुढे। अतिशय महत्त्वाचा मुद्दा चर्चेला आला आणि तो म्हणजे गावोगावी चालणारी दिल्लीपासून गल्लीपर्यंतची ही सरदारांचीच किंवा असरदारांची खलबतं जर यशस्वी झाली तर तिसरी आघाडी अस्तित्वात येईल आणि त्यामुळे देशासमोर नेमका फायदा कोणाला होणार आणि त्यापेक्षा धोका कोणता वाढून ठेवलाय याविषयी आम्ही बोलतं केलं डॉक्टर मनोज जोशी यांना। बघू काय म्हणाले। म्हणजे तुम्ही अशी कल्पना करताय की असं गव्हर्नमेंट येऊ शकेल, मला स्वतःच सगळे विरोधी पक्ष एकत्र येईपर्यंत सरकार काँग्रेस विरोधी सरकार येईल असं वाटत नाही, त्यामुळे तो प्रश्नच उद्भवत नाही। मला याचा विश्वंभर चौधरी यांच्याकडे। विश्वंभर चौधरी, एकीकडे हिंदू विरोधी मतांचं पोलरायझेशन होत आहे, हिंदू मतांचंही पोलरायझेशन होऊ शकतं अशा प्रकारचा विचार आहे, तर त्याचबरोबर 269 जागी ज्या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुका लढल्या जाणार आहेत तिकडे आता तरी तिसऱ्या आघाडीचा दबदबा आहे। तिसरी आघाडी आली तर नेमका काय धोका संभवतो, काय सांगाल? नाही, एक म्हणजे पहिला तर मला हा खुलासा करायचा, कदाचित विनयजींचा शस्त्रबुद्धींचा गैरसमज झाला। मी काँग्रेस धर्मनिरपेक्ष असं विधान केलेलं नाहीच। काँग्रेसवर धर्मनिरपेक्ष असल्याचा आरोप मी तरी करणार नाही, कारण शहाबानूच्या प्रकरणानंतर जे घडलं तसंच समान नागरी कायदा जो मुस्लिम स्त्रियांना अत्यंत घातक, तो मुल्ला मौलवींच्या नादी लागून तेव्हा तो त्याला आणायला विरोध झाला। त्यामुळे काँग्रेसने सेक्युलरिझम जो आपण धर्मनिरपेक्षता या वादांनी जर बोललो, इहवाद हा वगैरे अर्थ तो फार तांत्रिक, ते वेगळं। धर्मनिरपेक्षता, काँग्रेस धर्मनिरपेक्षता नाही, या देशातला कुठलाही पक्ष धर्मनिरपेक्ष नाही। अगदी कम्युनिस्टांनी सुद्धा मुस्लिम लीगची युती केलेली आहे, त्यामुळे धर्मनिरपेक्षता हा मुद्दा नाही, धर्मनिरपेक्षतेचं भांडवल करणं हा मुद्दा आहे असं मला म्हणायचं होतं। ते एक पहिलं मी म्हणून घेतो। अहो, ज्या देशात हज यात्रेला अनुदान दिलं जातं, ज्या देशात सरकारी कार्यालयात सत्यनारायणाची पूजा होते, त्या देशाला धर्मनिरपेक्षता कोण म्हणणार? धर्मनिरपेक्षता सोशलिझम आपण याच्यामध्ये आपण धर्मनिरपेक्षता हा मुद्दा जर नसेल, विश्वंभर धर्मनिरपेक्षता हा जर मुद्दा नसेल तर मग मोदींना विरोध व्हायचं कारण काय? विकासावर तर त्यांना विरोध व्हायचं कारणच नाहीये। नाही, मी कारण सांगतो मोदींचं कारण असं आहे की सेक्युलरिझमवरती, काँग्रेसचा सेक्युलरिझम याला मी सपोर्ट करत नाही, कोणाच्याही सेक्युलरिझमला मी सपोर्ट करत नाही, परंतु या देशात म्हणजे मी सांगायची गरज नाही। अटलजी म्हणले की राजधर्म पाळा, त्यात सगळं काही आलं। जर अटलजींच्या सारखा संयमी माणूस सांगतो की राजधर्म पाळा, तिथे मोदींच्या बद्दलचं एक प्रश्नचिन्ह निर्माण होतं। ही गोष्ट काही कोणी अमान्य करता कामा नये। देशामध्ये 120 कोटी जनतेत फक्त एकटे मोदी नाही आहेत, इतरही लोक असू शकतात ना। त्यामुळे मोदींचा हट्टहास एवढा भाजपा का करतो हे अनाकलनीय आहे। आणि दुसरी गोष्ट अशी की समजा मोदींच्या नावावर हिंदू मताचं जरी ध्रुवीकरण झालं, जी शक्यता नाही, कारण पुन्हा मी सांगतो हिंदू जास्त सेक्युलर आहेत एका अर्थाने जर पाहिलं तर, आणि त्यामुळे असं केंद्रीकरण होण्याची शक्यता मला काही दिसत नाही। परंतु काँग्रेस हे नक्की करेल जे काँग्रेसने आजपर्यंत केलं की मुसलमानांना काँग्रेस धाक घालतं हिंदूंचा, जे की दोन्ही अध्याहृत आहे। मुसलमानांना हिंदूपासून आणि हिंदूंना मुसलमानापासून देशात कुठलाही धोका नाही, कारण या देशाचा जो ढाचा आहे तोच मुळात सहिष्णू आहे। आणि त्यामुळे कोणता राजकीय पक्ष फक्त त्याचे फायदे घेतात का, तोटे होतात का, त्या पार्श्वभूमीवर मी योजना म्हणून बोललो। मला मोदींच्या धर्मवादाशी मी सहमत होऊ शकत नाही। मला सांगा, तिसऱ्या आघाडी आली तर या देशासमोर काही धोका आहे का फायदा आहे, काय वाटतं आपल्याला? वेळ थोडा पटकन सांगा। मला त्याच्यात काही जसं म्हणतात की धोका फार गंभीर आहे मला वाटत नाही। हा देश शेवटी राजकीय पक्षांच्यावर अवलंबून नसून हा देश जनतेवर जोपर्यंत अवलंबून आहे तोपर्यंत देशाला फार मोठा धोका नाही। हा माओवादाचं आव्हान आज देशापुढचं सगळ्यात मोठं आव्हान आहे, त्याच्याशी नवं सरकार कसं डील करणार वगैरे हे सगळे प्रश्न आपल्यासमोर असले तरीही मला असं वाटत नाही की लगेचच तिसरी आघाडी आली म्हणजे देशाला काहीतरी भयंकर धोका उत्पन्न होतो, हे मी मान्य करत नाही। सुनील चावके, काय सांगाल? वेळ अत्यंत थोडा आहे। तिसरी आघाडी आली तर देशासमोर धोका आहे का देशाला फायदा होईल? निश्चितपणे देशाला एक समरभावावस्था आणि द्विधा मनस्थितीत ढकलला जाईल, कारण ज्या पद्धतीनं तिसऱ्या आघाडीतले जे पक्ष आहेत, काही अपवाद वगळता सर्व पक्ष हे प्रादेशिक पक्ष लूट करणारे आपापल्या राज्यांमधले पक्ष आहेत आणि त्यातून जे एकत्र येण्याची जे हे आहे त्यातून देशाची लूट होण्याची जास्त शक्यता आहे, अर्थव्यवस्थेला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे, देशाचं जे स्थिर परराष्ट्र धोरण असू शकते त्याला देखील एक धोका असू शकतो। बरोबर आहे, धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। एक प्रकारे हा धोका असं तुम्हाला वाटतं? या कार्यक्रमाच्या शेवटी दोन्ही राजकीय पक्षांच्या प्रवक्त्यांना मी विचारणार आहे, अगदी थोडक्यात सांगा। सर्वप्रथम सुरुवात करूया विनय सहस्त्रबुद्धेंपासून। विनय सहस्त्रबुद्धे, धोका आहे का फायदा आहे तिसरी आघाडी?
निश्चितपणे धोका आहे, कारण जनता आता एक मुक्तता इच्छित आहे, तिला स्वातंत्र्य हवं आहे. काँग्रेसच्या अनिर्णयाने ग्रासलेल्या या सरकारपासून, दुफळीमध्ये फसलेल्या या सरकारपासून आणि बरोबर. तुमच्या मते थोडक्यात तो एक प्रचंड मोठा धोका आहे. डॉक्टर रत्नाकर महाजन, तुम्ही काय सांगाल? भारतीय जनता पक्षाला तो एक फार मोठा धोका आहे असं वाटतं? सध्या तरी तिसरी आघाडी ही एका विशिष्ट पोकळीतली चर्चा आहे. त्यामुळं ती स्थापन झाल्यानंतर काय होईल ही चर्चा हायपोथेटिकल आहे आणि त्यामुळं हायपोथेटिकल चर्चेवर आजच मत व्यक्त करणं उपयुक्त ठरणार नाही. बरोबर आहे. लोकांना आम्ही हाच प्रश्न विचारला होता डॉक्टर रत्नाकर महाजन की तिसऱ्या आघाडीला यश येईल का? आजचा रोखठोक प्रश्न काय होता आणि कौल जनमताचा काय तो पाहतोय आपण. देशात तिसऱ्या आघाडीचा प्रयोग यशस्वी होईल का? या कार्यक्रमाच्या शेवटी याचा काय कौल आलाय बघूया. 87.5% लोक म्हणतायत हा प्रयोग यशस्वी होणार नाही, तर 12% लोकांना असं वाटतंय 12.5% की हा प्रयोग यशस्वी होईल. प्रेक्षको, आता दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वत्र सरदारांची, प्रादेशिक पक्षाच्या सरदारांची आणि असरदारांची एकच खलबतं चालू आहेत. तिसरी आघाडी अस्तित्वात येईल का? पण तिसरी आघाडी विकासाच्या मुद्द्यावर येणार का निधर्मीवादाच्या मुद्द्यावर येणार? निधर्मीवादाच्या मुद्द्यावर येणार असेल तर निधर्मी अशी जी मतं आहेत त्यांच्यामधले आंतरविरोध नेमके कसे आहेत तेही आपण पाहिलं. मनोज जोशी सर म्हणाले त्याप्रमाणे देशाची वाटचाल एका राजकीय अराजकतेकडे आहे का? आणि त्याहीपेक्षा डॉक्टर रत्नाकर महाजन अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला की या देशाला जर तारणहार कोणी असेल तर अनेक राज्यांमध्ये ज्यांची सरकार आहेत असा एक बलदंड पक्ष की ज्याच्या 150-200 जागा 200 जागा येऊ शकतात आणि त्याच्या भोवती जमलेले, त्याच्या विचारांनी भारलेले असे पक्ष, हे एक मॉडेल का? 25 कडबोळ्यांचा पक्ष एकत्र येऊन, राज्य सरकार एकत्र येऊन आलेलं सरकार केंद्रात, हे एक मॉडेल. अशा प्रकारची 2-3 मॉडेल्स आता चर्चेला आहेत. परंतु एक मात्र खरं की जनतेला मात्र अशा प्रकारचं कडबोळं सरकार सध्या तरी मान्य नाही. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल डॉक्टर विश्वंभर चौधरी, सुनील चावके, विनय सहस्त्रबुद्धे आणि डॉक्टर रत्नाकर महाजन या चौघांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.